वरची झक्कास अंडा मॅगी, गावाकडचा अस्सल टेस्ट। हॅलो हाय सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये। तर आज मी बनवून दाखवणार आहे चुलीवरची झक्कास अंडा मॅगी आणि गावाकडचा अस्सल टेस्ट। या पद्धतीने करून दाखवतो कारण की आरू आज रविवार आहे। आरू म्हणत होता की मला मॅगी करून दे, तर चल म्हटलं चुलीवर तुला मस्त मॅगी बनवून देतो। अंडा मॅगी मॅगी आवडते ना रे तुला? खाता ना? बर बरोबर। तर थंडीचे दिवस आहेत, हिवाळा आहे म्हणून पाणी ठेवलं होतं चुलीवर। आता हे उतरून ठेवतो आणि चूल पेटवून घेतो। हो तर चला, चूल पण मस्त पेटली। तर पाहू शकता तुम्ही 4 मॅगीचे पॅकेट आणले, लहान लहान आहेत मस्त, आणि त्याच्यासाठी 4 अंडे पण आणले। जेवढ्या मॅगी तेवढे अंडे घेतले। तर सर्वात पहिले मी काय करतो, कढईत पाणी घेतो। तर मस्त कढईत पाणी घेतलं, चुलीवर कढईत पाणी घेऊन घेतो कारण की हे आपल्याला पाणी गरम करायचं आहे। चुलीवर ठेवून देऊ आणि पाणी मस्त गरम करू उकळी येईपर्यंत। पाण्याला उकळी येईपर्यंत अंडे फोडून घेऊ। अंडे याच्यासाठी फोडा लागतात कारण की एखादं अंड खराब पण निघू शकते ना, त्यासाठी फोडून घ्यायचे म्हणजे समजते आपल्याला कोणतं एखादं खराब निघालं तर। सर्व अंडे 4 पण असेच फोडून घेऊ। झाले आपले अंडे फोडून। 4 अंडे आपण असे मिक्स करून घेऊ, घोटून घेऊ, म्हणजे ज्यावेळेस आपण भुर्जी करू ना तर त्यावेळेस मग एकसारखे बनून जातात। कढईतलं पाणी पण गरम झालं, त्याच्यात मी 1 चम्मच तेल टाकून घेतो आणि त्याच्यात गाणे कुठे तर चला आता एक मॅगीचं पाकिट फोडून घेतो आणि जे हे मॅगी जे आहे ना हे बाजूने काढून ठेवू आणि त्याच्यात मसाला जो आहे तो आपण नंतर टाकायचा आहे, तर हा बाजूने ठेवून दे। 3 फोडले मी, आता 4थं राहिलं फोडायचं, हे पण फोडून घेतो। झाले 4 पाकिट आपले मसाल्याच्या पुड्या, हे बाजूने ठेवून देतो। पाण्याला पाहू शकता किती मस्त उकळी आली। फक्त आधी टाकून द्यायच्यात हे 4च्या 4 मॅग्या अशा, आणि लगेच फिरवायचं नाही आहे बरं या मॅगीले। फक्त त्याचं असं पाणी आटेपर्यंत आपल्याला त्याच्यात ठेवायचं आहे आणि नंतर फिरून घ्यायचं, पण सध्याच नाही फिरवायचं। तर चला आता मिक्स केलं थोडस, 2 मिनिटं ठेवली होती फक्त मॅगी पाण्यातनी। आता काढून घेऊ। मस्त गावाकडची पद्धत आहे, एकच नंबर बनतात अंडा मॅगी। झाले आता काढून घेतले, हे पाणी फेकून द्यायचं आहे आपल्याला। तर हे पाण्यात शिजवल्यानं काय होते, अशी मस्त मोकळी मोकळी बनते। आणि थोडस तेल टाकायचं विसरायचं नाही आहे बरं, तेल पण टाकायचं आहे, त्यानं काय होते चिपकत नाही मॅगी। हे पाक अशी मोकळी मोकळी झाली तर हे बाजूने ठेवून देऊ आता। तर चला आता अंड्याची भुर्जी पण करून घेऊ। त्यासाठी 1 माप तेल घेतलं, तेलाला मस्त गरम होऊ द्यायचं आहे। तेल मस्त तपलं, आता त्यात मी अंड टाकून घेऊ। आपण जे घोटलं होतं ना ते अंड आता मस्त परतून घेऊ असं, आणि जास्त फोडायचं नाही आहे, अंड जाड जाडच ठेवायचं आहे। पाहू शकता या पद्धतीनं। तर याच्यात मी सध्याच आपल्याला मीठ नाही टाकायचं कारण की या अंड्यातच थोडस असं खारटपणा असते, तर फक्त तसंच परतून घेऊ। तर पाहू शकता फक्त हा अंडा गरम झाल्याच्या नंतर कडक होते, तर फक्त हातानं म्हणजे चम्मचच्या साईजच्यानं असं फोडून घ्यायचं आहे, जास्त बारीक नाही करायचा, असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे। तर मॅगीसाठी अंडा पण तयार आहे शिजव। आता हे बाजूने कढई ठेवली, तोपर्यंत कांदा घेतो कापून। 2 कांदे घेतले, मस्त बारीक बारीक कापून घेतो। असा मस्त बारीक बारीक कापून घेतला। कोथिंबीर पण आपण बारीक बारीक कापून घेऊ। तर अंडा मॅगी तयार करू आता। सर्व साहित्य तयार झालं, आता ठेवली कढई चुलीवर। तेल टाकून घेतो 1-2 माप, आता गरम होऊ देतो। तर चला तेल गरम झालं, त्यात कापलेला कांदा टाकून घेऊ, परतून घेऊ मस्त होईपर्यंत परतून घेऊ। त्याच वेळेस आपली मॅगी अंडा मस्त लागते। कांद्यात थोडस मीठ टाकतो, मिठानं काय होते कांदा लवकर परतला जाते। मीठ जास्त नाही टाकायचं आहे आपल्याला,
कारण की आपला जो मॅगी मसाला असते ना त्यात पण मीठ राहतं, तर मीठ थोडंसंच टाकायचं आहे. कांदा मस्त लाल झाला, कलर पण लय भारी आला. आता टाकू याच्यात मी बारीक केलेला टोमॅटो. परतून घेऊ मस्त, कारण की टोमॅटो असा कच्चा असते ना, तर त्यातला कच्चेपणा जाण्यासाठी परतून घेऊ चांगलं. थोडीशी हळद टाकून घेतो, जास्त नाही टाकायची, थोडीशीच टाकायची. टोमॅटो पण मस्त परतल्या गेला. आता टाकू आपण यात मॅगी मसाला. चारी पण पुड्या टाकून घेऊ. तर चला, चारी पण पुड्या टाकून झाल्या. आता परतून घेऊ मस्त. त्याला पण मस्त परतला. आता टाकून घेऊ त्याच्यात आपण मॅगी जे पाण्यात टाकली होती ना भिजवाले, ते टाकून घेऊ आणि परतून घेऊ. मस्त काटा चम्मच घेतला मी, त्यानं असं परतून घेऊ. खालीवर करून अशी मोकळी होते. पाहू शकता तुम्ही, पाण्यात टाकल्यानं काय एकदम अशी मोकळी होते, फुटत नाही, चिपकत नाही, काहीच नाही. तर चला, आता मॅगी तर झाली. त्यात टाकू आपण अंड्याची भुर्जी. सर्व अंड्याची भुर्जी असेच टाकून घ्यायचे. आता मोठे पीस ठेवले होते, जाडे असेच करायचे. त्याच्यावर टाकू आता सांबार, कोथिंबीर सर्व साइडनं पसरून द्यायची. आणि आता मस्त काटा चम्मच आणि लगे आपला हा झारा त्यानं असं परतून घेऊ, म्हणजे घाटा होत नाही. मग खालीवर या पद्धतीनं. तर चला, आता थोडस वरून मिरची पावडर टाकू, कारण की लेकराला मॅगी द्यायची आहे ना, आरूले ना आशूले, तर थोडीशीच मिरची पावडर टाकायची आहे. आता मस्त परतून घेऊ एक वेळ. तयार आहे आपली चुलीवरची झक्कास अंडा मॅगी. गावाकडचा अस्सल टेस्ट. पाहू शकता किती सोपी पद्धत आहे ना. आता खाली उतरून घेतो कढई. आज रविवार होता, तर लेकराला भूका लागल्या, दिवसभर जेवा म्हटलं तर जेवत नाही. तर आता आयुषले ना आरूले बोलावतो अंडा मॅगी खायसाठी. ये रे बाबू, आरुष. अंडा मॅगी तर काढली खाली. तोपर्यंत पाणी गरम ठेवून देतो, कारण की भांडे गिंडे घासायला होते ना, थंडीचा टाइम आहे. हा देतो. आमचा आरू बसला काळजीनं वाट पाहत. का रे, दिवसभराचा जेवला नाही हा? आणि मॅगी आवडते त्याला, चुलीवरची अंडा मॅगी लय झक्कास लागते त्याला. हे घे चम्मच, कुठे काटा चम्मच आहे ना, घे जेव. आशू दादा कुठे गेला? पा दुकानात गेला. जाऊ दे त्याला, जेव तू. चला, आता मी पण घेतो खाऊन. कशी झाली सांगतो ना तुम्हाला अंडा मॅगी. गावाकडची अस्सल टेस्ट यालेच म्हणतात. ते जर चुलीवरची अंडा मॅगी जर असली तर एकदम झक्कास, लयच मस्त झाली.